हॅलो, नमस्कार, राम राम मंडळी. पाऊस छान पडतो आहे आणि या पावसात काहीतरी छान मस्त असं करून खावं असं वाटतं. तर यासाठीच आज मी करणार आहे मस्त चमचमीत आणि स्वादिष्ट कारल्याची चटणी. येस, कडू कारल्याची गोड चटणी. तर तुम्हाला असं वाटत असेल की कडू कारल्याची गोड चटणी, तर हो, कडू कारल्याची गोड चटणी, पण गोड याचा अर्थ गोड नाही, पण ती कडूही लागणार नाही, अशा प्रकारची मस्त आणि छानशी चटणी. तर यासाठी इथे मी आधी कारली स्वच्छ धुवून घेतली. त्याच्या सालीवरचं थोडंसं आवरण मी काढून घेतलं आहे, अगदीच थोडं. त्यानंतर इथे अशा मी चकत्या करून घेते, बारीक बारीक चकत्या करून घेते. आणि त्यातल्या बिया आहेत, त्याच्या बिया दिसत आहेत, त्या काढून घ्यायच्या आहेत. त्या बिया घालायच्या नाही आहेत. तर मंडळी, सगळे रस आपल्या पोटात गेले पाहिजेत. यासाठी हा कारल्याचा कडू रसही आपल्या आणि मुलांच्या पोटात गेला पाहिजे, यासाठी आपण ही चटणी करतो आहे. तर इथे मी आता चकत्या करून झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ आणि लिंबाचा रस, अर्ध्या लिंबाचा रस घालून छान मिक्स करून घेतलेला आहे. आणि हे सगळं आपण आता छानपैकी तळून घेणार आहोत तेलामध्ये. तर तेलामध्ये तळून घेणार आहोत म्हटल्यावर तुमच्या भुवया उंचावल्या असतील की तेलात. तर मंडळी, पावसात तुम्ही भजी वडे खातच असाल, तर कधीतरी ही छानशी आणि हेल्दी रेसिपी थोडीशी तळून खाल्ली तरी चालते. वडे भजीच्या ऐवजी तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा, तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या मुलांनाही आवडेल. आणि तुमचे नवरे खात नसतील तर त्यांनाही ही रेसिपी नक्की देऊन बघा. तर अशा प्रकारे मी तेलामध्ये छानपैकी कारली तळून घेतलेली आहेत. आणि काहीही इन्स्टंट वगैरे ही कारली तळून होत नाहीत, याला छानपैकी बराच वेळ लागतो तळून घेण्यासाठी. पण त्याआधी तुम्ही जर तेल छान कडकडीत गरम केलेलं असेल तर थोडा कमी वेळ लागतो, पण तरीही वेळ लागतोच. काहीही इन्स्टंट होत नाही, मॅगीही नाही आणि कारल्याची चटणीही नाही. ओ, हे काहीतरी वेगळंच होतं आहे. असो, आपण असं समजूया की अमृता के जोक्स, नादान जोक्स, अमृता की नादान जोक्स. वाव, क्या सुचलं. तर आज सगळ्या भाषा एकत्र येत आहेत, काहीतरी वेगळंच होतं आहे. तर त्यानंतर आपण आता तेलामध्ये तळून घेतो आहे शेंगदाणेसुद्धा छान खरपूस क्रिस्पी भाजून तळून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि छान लालसर होईपर्यंत तळायचे आहेत. त्यानंतर आपल्याला मिरचीसुद्धा, मी इथे 3च मिरच्या घेतल्यात कारण की आम्हाला जास्त तिखट आवडत नाही, आम्ही जास्त तिखट खात नाही. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही ह्यात 5-6 मिरच्या अजून ॲड करू शकता. आणि त्यानंतर इथे मी भरपूर कढीपत्ता, आणि तो सुद्धा माझ्या घरच्या गार्डनमधला कढीपत्ता तळून घेते. आणि मस्त छान खरपूस कढीपत्ता तळून घेतलेला आहे. अगं आज माझ्याकडे कोथिंबीरच नाही आहे. अगवाईवरून आठवलं, मुग्धा गोडबोले आणि रुजुता देशमुख यांचा अगबाई होच की हा कार्यक्रम खूपच छान आहे यूट्यूबवर. मुग्धा गोडबोले ताईच्याच चॅनेलवर असावा आय थिंक, पण तो कार्यक्रम खूपच छान आहे. आपल्या नेहमीच्याच आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी, पण त्यासुद्धा एखाद्या वेगळ्या पद्धतीने, थोड्या वेगळ्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत. तर तो कार्यक्रम खूपच छान आहे. मलाही तो कार्यक्रम खूप खूप आवडतो, मी तो आवर्जून बघते. तर मंडळी, हा काही प्रमोशनचा वगैरे हे नाही आहे, मला तो कार्यक्रम आवडतो आणि अगबाईवरून मला आठवलं, सो मी बोलले. तर असो, आता इथे आपण माझ्याकडे थोडासा कांदा उरलेला होता. हे सगळे पदार्थ आपण म्हटलं तो पण आपण ह्यामध्ये घालूया. आणि थंड कांदा सुद्धा मी थोडासा खरपूस तळून घ्याय. त्यासाठी इथे तुमच्याकडे कांदा नसेल किंवा तुम्हाला कांदा आवडत नसेल तर तुम्ही त्यानंतर इथे मी जिरं घातलं आहे. एवढं सोपं आहे. जिरंसुद्धा खूप छान लागतं, पण मी हे भाजून नाही घेतलं आहे, तसंच घातलं आहे. त्याच्यानंतर 7-8 लसणीच्या पाकळ्या आहेत. आणि मी आधी मीठ लावलेलंच होतं कारलीला, तरीसुद्धा थोडंसं मीठ घालायचं आहे, ते कमी पडेल आपल्याला. तर तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार मीठ घाला. मी इथे थोडीशी साखर घातली, अगदीच कमी. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नका घालू. मला थोडीशी चव हवी होती म्हणून मी थोडीशी, अगदी चिमूटभर साखर घातलेली आहे. आणि कोथिंबीर माझ्याकडे नसल्यामुळे ती मात्र स्किप करावी लागते, पण तुम्ही कोथिंबीरसुद्धा तळून घ्या आणि तीसुद्धा घाला, खूपच छान चव लागेल. आणि आता हे सगळं आपण पाणी न घालता छानपैकी वाटून घेणार आहोत बारीक. तुम्हाला जर बारीक नको असेल चटणी, थोडीशी रवाळ किंवा अशी होत असेल तर तुम्ही तशीच ठेवू शकता. आणि यात मी थोडीशी आमचूर पावडरसुद्धा घातलेली आहे.
खूपच छान लागते. तर असं माझं वाटून झालेलं आहे सारण. आणि ही चटणी आपली कारल्याची चटणी वेगळी आणि तोंडाला चव आणणारी अशी ही कारल्याची चटणी रेडी आहे. तुम्ही ही चटणी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली, आवडली का आणि तुमच्या मुलांनीही खाल्ली का. आपण अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या चटण्या ह्या माझ्या चॅनेलवर दाखवलेल्या आहेत. तुम्ही नक्की बघा ते सगळे व्हिडिओज. चला तर मग मी सुद्धा आता ही चटणी खाऊन बघते. तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब